Good evening, everybody. We now see that animal classification, six number chapter, in which we are seeing the traditional method of animal classification, in which we see the characters of the non-chordate. In non-chordate body, characteristic of non-chordate chordates means having not having support by rod-like structure. It is called notochord. Pharyngeal gills are absent. Second characteristic is that nerve cord is, if present, it is on ventral side and it is a solid and paired. Heart, if present, it is on dorsal side. म्हणजे काय हे आपण पाहिलं की नोटोकॉर्ड म्हणजे ज्याच्यामध्ये रॉड लाईक नोटोकॉर्ड नसलेल्या स्ट्रक्चरला नॉन कॉर्डेट म्हणतो आपण. त्याच्यामध्ये फॅरेंजियल ग्लिड सीट्स ॲबसेंट असतात आणि त्यानंतर नर्व कॉर्ड जे असते ती व्हेंट्रल साईडला असते जर प्रेझेंट असेल तर, आणि हार्ट असतं ते डॉर्सल म्हणजे पाठीमागच्या बाजूला असतं. एक्झॅक्टली अपोजिट टू कॉर्डेट, म्हणजे आपण कॉर्डेट आहे. ओके. त्यानंतर कॉर्डेटचं पाहिलं आपण, बॉडी सपोर्टेड बाय नॉटोकॉर्ड, म्हणजे कॉर्ड लाईक स्ट्रक्चर, रॉड लाईक स्ट्रक्चर असतं, त्यांनी बॉडी सपोर्ट असते. फेरेंजियल ग्लिड सीट्स प्रेझेंट ऑर लंग्स प्रेझेंट, दोन्हीपैकी एक असतं. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट अँड इट इज अ डॉर्सल स्लाइड, म्हणजे पाठीमागच्या बाजूला असते, आणि हार्ट प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड. त्यानंतर मी तुम्हाला हा किंगडम ॲनिमेलियाचं हे क्लासिफिकेशन बाय हार्ट करायला सांगितलं होतं. किंगडम ॲनिमेलियामध्ये तुम्हाला ह्या वर्षी फक्त किंगडम ॲनिमेलिया स्टडीला आहे. त्यात किंगडम ॲनिमेलिया सब कॉर्डेट आपण पाहिलं. त्याच्यामध्ये फायलम 10 फायलम आहेत. प्रोटोझोआ, पोरिफेरास, निडेरिया, नंतर प्लॅटिहेल्मिंथस, अस्केल्मिंथस, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्माटा आणि हेमी कॉर्डेटा. त्यानंतर किंगडम कॉर्डेट, म्हणजे ह्याला कॉर्डेट ज्याला नोटोकॉर्ड आहे ते, त्याचे फायलम 3 आहेत कॉर्डेटचे: युरोकॉर्डेटा, सिपेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. हे आपण पाहिलेलं आहे. आणि ह्या कॉर्डेटाचे कॅरेक्टरिस्टिक आणि नॉन कॉर्डेटचे पण कॅरेक्टरिस्टिक पाहिले. त्यानंतर आपण क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम क्लासिफिकेशन, जी आता ॲनिमल क्लासिफिकेशनची सिस्टीम आहे त्याच्यातला क्रायटेरिया पाहिलेत. त्यामध्ये आपण ग्रेड ऑर्गनायझेशन मीन्स हाऊ द बॉडी ऑफ ॲनिमल इज मेड अप ऑफ अँड हाऊ दे फंक्शन. ऑन basis of this, if the only cell is organizing all the activity, it is called cellular grade organization. like प्रोरिफेरा, म्हणजे फक्त सेलनीच त्याची सर्व मल्टीसेल्युलर ॲनिमल मध्ये त्याच्या सेलनी सगळे फंक्शन होत असतील तर त्याला सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. त्यानंतर आपण पाहिलं की इन केस ऑफ सब ॲनिमल्स, इन केस ऑफ सम ॲनिमल्स सेल अँड टिश्यू परफॉर्म देअर फंक्शन्स, त्याला आपण सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन म्हटलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की टिश्यू आणि ऑर्गन एकत्र होऊन जे ते फंक्शन करतात त्याला आपण टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन म्हटलं. त्यानंतर आपण पाहिले की ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये ऑर्गन आणि सिस्टीम इन्व्हॉल्व्ह होऊन लाईक ह्युमन, क्रॅब याच्यासारखे आपण हे त्याचं क्लासिफिकेशन पाहिले. त्यानंतर बॉडी सिमेट्री, त्याच्यामध्ये असिमेट्री, रेडियल सिमेट्री, बायोलॅटरल सिमेट्री. असिमेट्री म्हणजे कुठंच एखादी इमेजिनरी लाईन आपण जर ड्रॉ केली ॲक्सिस बॉडीचं तर जे इक्वल पार्ट होत नाही, त्याला असिमेट्री. रेडियल सिमेट्रीमध्ये कट केलं तर सेंट्रल ॲक्सिस पासून एनी प्लेनमध्ये कट केलं तरी तुम्हाला इक्वल हॉल्स मिळतात, हे 2 पार्ट होतात, त्याला रेडियल सिमेट्री. बायोलॅटरल म्हणजे 2 पार्ट होतात. त्यानंतर आपण जर्म लेअरचं थर्ड पाहिलं, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. व्हॉट इज अ डिप्लोब्लास्टिक? त्याच्यामध्ये 2च एंडोडम आणि एक्टोडम हे 2च लेयर्स असतात. दीज आर जम्स लेयर्स. जम्स लेयर्स मीन्स दॅट लेयर्स इज इनिशिएटेड फ्रॉम देअर रिप्रोडक्टिव्ह सेल्स, म्हणजे जम्प सेल्स पासून पुढे त्याचं त्या एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये डेव्हलपमेंट होताना 2च सेलमधून डेव्हलप झालेला डिप्लोब्लास्टिक, आणि 3 लेअरमध्ये असलेल्याला ट्रिप्लोब्लास्टिक. त्यानंतर आपण बॉडी कॅव्हिटीची पाहिले, सिलम. इफ ॲनिमलमध्ये जर बॉडी कॅव्हिटी असेल तर आपण त्याला युसिलेमेट म्हणतो. त्यानंतर नसेल तर असिलोमेट म्हणतो. बॉडी कॅव्हिटीच नसेल तर असिलोमेट, आणि बॉडी कॅव्हिटी आहे पण इट इज नॉट फॉर्म बाय द मेझोडम, म्हणजे इनर लेअर पासून फॉर्म झालेली नसेल तर सिडोसिलेमेट असं म्हणतो. हे
3 प्रकारचे आपण टाइप्स ऑफ ॲनिमल बाय द बॉडी कॅव्हिटी पाहिले. त्यानंतर बॉडी सेगमेंटेशन पाहिलं आणि हा चार्ट तुम्हाला मी गेल्या वेळेस लास्टला 15 मिनिट्समध्ये एक्सप्लेन केला होता. हा चार्ट आहे किंगडम. ऐकायला येते ना सगळ्यांना? येस सर. आपण इथपर्यंत आलो होतो. किंगडम ॲनिमिलिया, त्याच्यामधून आपण बॉडी ऑर्गनायझेशन, फर्स्ट क्रायटेरिया फॉर बॉडी ऑर्गनायझेशन, सेल्युलर ग्रेड, ह्याच्यामध्ये फक्त एकच फायलम आहे, तो म्हणजे प्रोरिफेरा, आणि तो पण असिमेट्रिकल आहे, म्हणजे कुठलेही त्याला सिमेट्री नाही, आणि बॉडी कॅव्हिटी असिलोमेट आहे. म्हणजे पहिले 3 जे असिलोमेट आहेत आणि त्यानंतर ॲनिलिडापासून युसिलोमेट आहेत. ॲनिलिडापासून सगळे पुढचे फायलम युसिलोमेट आहेत. त्यानंतर आपण टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन पाहिलं. त्याच्यामध्ये फक्त रेडियल सिमेट्रीची निडेरिया आहे. निडेरिया हा एकच आहे फक्त, आणि बायलॅटरल सिमेट्रीचं आपण त्यानंतर बाकीचे सगळे आहेत ते बायलॅटरल सिमेट्री आहे. तर बायलॅटरल सिमेट्रीमध्ये परत बॉडी कॅव्हिटीवरून असिलोमेट, सिडोसिलोमेट आणि युसिलोमेट ॲनालिडापासून पुढचे सगळे युसिलोमेट, हे आपण डिवायडेशन पाहिले. एवढं जरी तुमच्या लक्षात आले, तुम्ही एवढं जरी बाय हार्ट केलं, तर तुम्ही पूर्ण फायलम लिहू शकता. सगळे फायलम, आपल्याला फक्त 11 फायलम स्टडी करायचे. कुठले? कॉरडेटा हा जो आहे, नॉन कॉरडेटा ह्याचे 10 आणि कॉरडेटाचा 1 हा फायलम आपल्याला स्टडी करायचा आहे, आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लिहायचे आहेत. तर आता आपण हे चार्ट बघू. समजा सपोज प्रोरिफेरा लिहायला सांगितलं, तर कोण सांगेल कसं लिहिणार आपण? पहिला ते कॉर्डेट नॉन कॉर्डेट वरून 4 पॉइंट लिहायचे. कोण सांगेल? एनीबडी? प्रोरिफेरा इट्स इन्क्लूड अंडर किंगडम ॲनिमिलिया, बरोबर, सब किंगडम नॉन कॉर्डेटा. हा, पहिले in kingdom non-coordinate, it is organized, and it is their body is not supported by rod-like notochord. Correct. And gill slits are absent in this porifera. Correct. And no cord is present. It is on ventral side. It is solid and parade. And heart is present if it is present on the dorsal side. करेक्ट. हे पहिलं. आता प्रोरिफेराचे तुम्हाला एक्झाम्पल, प्रोरिफेरा फायलम विचारला तर तुम्हाला एवढं लिहावं लागेल. हे 4 पॉइंट झाले. त्यानंतरचे जे त्याचे बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री आणि बॉडी कॅव्हिटी उरून लिहायचे आहे. ते आता ही सोडून दुसरं कोणीतरी सांगा कसं लिहिणार तुम्ही प्रोरिफेरा? कोण आहे? Organization of porifera is cellular grade organization. Correct. Its symmetry is a symmetrical body, and the body cavity is asilomate. Asilomate means there is no any cavity. It's called phylum porifera. Yes, correct. एवढं सिंपल आहे. तुम्हाला आता कळलंय का कसं लिहायचंय? Yes, sir. सगळ्यांना कळलंय? तर हे तुम्हाला आता मी एक बाय एक आपण फायलम घेऊया. आता फायलम प्रोरिफेरा. आता ह्या फायलम प्रोरिफेराचे आपण कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहे. पण तुम्हाला मी आता सांगितलं तसंच तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही हे बुक्समधलं करायला गेला तर तुम्हाला खूप डिफिकल्ट जाईल. आता हे स्पॉन्जिला किंवा सायकॉन स्पॉन्ज हे त्याचे एक्झाम्पल आहेत. तुम्हाला प्रत्येक फायलमचा 1-2 एक्झाम्पल बाय हार्ट करायला लागतील. आत्ताच तुम्ही सगळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक वाचून म्हणजे सांगितलेले 2 स्टुडंटनी. तर आता आपण यातले एक पॉइंट. हा, बोला. म्हणजे प्रोरिफेरामध्ये पण अजून 2 टाइप्स आहेत का? नाही, प्रोरिफेरामध्ये हे एक्झाम्पल आहेत त्या ॲनिमलचे. कुठलं? सायकॉन स्पॉन्ज आणि स्पॉन्जिला हे ॲनिमलचे टाईप आहेत. लक्षात येते का तुमच्या?
तर आता आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक तुम्ही आता सांगितलेले आहेत. नॉन कॉर्डिनेटचे 4 आणि ह्या चार्टवरून आपण साधारणपणे 1, 2, 3, 4 सांगितलेले आहेत. जसे 8 कॅरेक्टरिस्टिक. आता ह्याच्यातील पुढचे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आता आपण बाय लाईन टू लाईन जाऊ. दिस आता हा जो स्पॉन्ज म्हणजे स्पंज माहिती आहे का तुम्ही? अंघोळीला जो स्पंज वापरतो तसा, किंवा पूर्वीच्या काळी पोस्टामध्ये किंवा हे हे करायसाठी एक स्पंज असायचा. ओके, तर तो हा स्पंज लाईक स्ट्रक्चर असते. दीज ॲनिमल्स आर विथ simplest body plane and are called sponges. They bear numerous pores on their body. Those pores are called ostia. म्हणजे ह्याच्यावरती अनंत असे n नंबर ऑफ होल्स असतात. त्याला ऑस्टिया आणि ऑसिक्युल्स असे दोन म्हणतात. ऑस्टिया, आता आपण इव्हॅल्युएशन पाहिलं की ह्युमन इव्हॅल्युशनरी स्टडी पाहिल्यानंतर फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठं तयार झाला? कोण सांगेल? ॲक्वॅटिक, वॉटर. वॉटर. तर आपण ह्याचं इव्हॅल्युएशन पाहिलं तरी अजूनही वॉटर मधलेच आहेत. ऑल दीज ॲनिमल्स आर इन वॉटर. म्हणजे फायलम जे पाहतोय वर्टिब्रेटापर्यंत येईपर्यंत, म्हणजे आपण येईपर्यंत जवळजवळ सगळे ॲनिमल बऱ्यापैकी ते ॲक्वॅटिक आहेत. बरोबर. तर आता ह्याला जे होल्स असतात, एका होल्स मधून वॉटर आत येतं आणि दुसऱ्यातून बाहेर जातं. ज्यातून आत येतं त्याला ऑस्टिया, ज्यातून बाहेर जातं त्याला ऑस्क्युला असं म्हणतात. हे ऑस्क्युला हे कळतंय का तुम्हाला? इथे दाखवलंय बघा, ऑस्क्युला. आणि हे असं त्याला बेसमेंट असतं, म्हणजे अटॅचमेंट. दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. मोस्ट ऑफ देम्स आर मराईन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स म्हणजे राहणारे तिथले. तर तुम्हाला जसं मी सांगितलं इव्हॅल्युएशन मध्ये की हे सगळे ॲक्वॅटिक आहेत. म्हणजे हे जे सुरुवातीचे फायलम जे आहेत, जे नॉन कॉर्डेट आहे, त्यातलेच बहुतांशी हे ॲक्वॅटिक आहेत. कारण ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट फ्रॉम वॉटर. त्यांचे ॲक्वॅटिक आहेत. त्यात दोन मरीन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सॉल्ट असतं, म्हणजे सीचं म्हणजे समुद्रातलं पाणी, आणि फ्रेश वॉटर ड्वेलर्स म्हणजे दोन्हीत हे सापडतं. म्हणजे समुद्रातही सापडतं आणि गोड्या पाण्यात म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये पण हे स्पॉन्जीला सापडतात. म्हणजे प्रोरिफेरावाले फायलम. ओके. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. हे कशाला पाठ करायचे? हे कुठं आलं? आपण दिसलं हे असिमेट्रिकल? कळतंय का? हा पॉइंट आला तिथं खाली. ओके. असिमेट्रिकल. त्यानंतर दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स. कॉलर सेल्स म्हणजे नेकला जसं हे असतात ना, तशी कॉलर सेल्स असतात. म्हणजे कॉलर आपल्याला शर्टला कशी कॉलर असते तसे याला सेल्स असतात. दीज ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच टू द सबस्ट्रॅटम. म्हणजे खाली जे दिसते ना सबस्ट्रॅटम, ह्याला हे ॲनिमल अटॅच असतो. आणि इथंच अटॅच असल्यामुळे ह्याचं लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही. म्हणजे ते सिडेंटरी ॲनिमल्स म्हणतात. ज्यांना लोकोमोशन नसतं त्यांना सिडेंटरी असे म्हणतात. मग इथं लोकोमोशन म्हणजे काय? लोकोमोशन म्हणजे हालचाल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. वी आर लोकोमेटरी ॲनिमल्स. आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. तसं ह्या सबस्ट्रॅटमला हे जे प्रोरिफेरावाले अटॅच असतात, त्यामुळे ह्यांचं लोकोमोशन होत नाही. इथे लिहिले दीज ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच टू द सबस्ट्रॅटम अँड हेन्स डू नॉट शो लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे हालचाल. हेन्स दे आर रेफर्ड ॲज सिडेंटरी ॲनिमल्स. सिडेंटरी म्हणजे एकाच ठिकाणी स्टॉप झालेले ॲनिमल्स. हाच 5वा पॉइंट कळला? येस. देअर स्पॉन्जी बॉडी. म्हणजे हा जो स्पॉन्जिला आहे, हा स्पॉन्जिलाचे हा एक तर हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर ॲनिमल आहे. ह्या सेल्स असतात, ह्यातल्या काही सेल्स असतात ह्या सबस्ट्रॅटम म्हणजे कुठल्या तरी बेसला ते अटॅच असतात खाली सबस्ट्रॅटमला. आणि हे नॉट, त्यामुळे ते इथून हलू शकत. आता हे सगळं हा पूर्ण एक ॲनिमलच आहे आणि तो खाली ह्याला अटॅच आहे, त्यामुळे त्याला हालचाल करता येत नाही. म्हणजे काही झाडं असतात, म्हणजे बऱ्याच झाडांना पण हालचाल करता येत नाही कारण ते एकाच ठिकाणी खाली जमिनीला अटॅच असतात. तसं हे सबस्ट्रॅटमला
म्हणजे एका सपोर्टला हे अटॅच असतात, त्यामुळे ह्यांच्यात लोकोमोशन होत नाही. लोकोमोशन म्हणून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही ॲनिमल, म्हणून ह्यांना सिडेंटरी ॲनिमल असे म्हणतात. सिडेंटरी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकत नाही. 5th पॉइंट कळला? हा सर. सर. Their spongy body is supported by spicules or spongy end fibers. Spicules are made up of calcium carbonate or silica. म्हणजे ह्याचे जे स्मॉल स्मॉल जे फायबर सबस्टन्स असतात ह्याच्या आतमध्ये ते स्पॅक्युलीज म्हणजे स्पॅक्युली म्हणजे त्याच्यातलं जे शुक्षिकांचे कीटकांसारखे छोटे 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 होल्स असतात ना, त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे आपण चुना वगैरे बघतो ना किंवा प्रवाळ पाहतो ना, त्याच्यासाठी ते कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेले असतात. कळलं काय? कळलं? सर. हे जे रिपीट करा एकदा. हे जे रिपीट करा. हा जो स्पॉन्जिला आहे ना, ह्याच्या जे स्पेक्युलीज असतात म्हणजे स्पॉन्जियन फायबर्स, ह्याच्यामध्ये जे होल्स आहेत त्याच्यामध्ये फायबर सबस्टन्सेस असतात. ते जे फायबर्स असतात ते कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले असतात किंवा सिलिका म्हणजे वाळू यांनी पाहिलेले असतात. कळलं का तुम्हाला? हे एवढं सिंपल आहे. म्हणजे ह्याची जी बॉडी आहे हे दिसतात ना, होल होल होल, ह्याची जी बॉडी आहे ना, ह्याच्या बॉडी आता समजा हे आहे किंवा हे समजा हे जे बॉडीमध्ये जे छोटे छोटे असे होल्स आहेत, स्पोर मध्ये असे फायबर्स आहेत कंटिन्युअस स्पॉन्जियन फायबर्स, म्हणजे धागा जो असतो ना, धागा फायबर लाईक सबस्टन्सेस. फायबर्स म्हणजे धागा जो असतो ना, कपड्याचा धागा जो एका ठिकाणी दिसतो, त्या होल मधून असे फायबर लाईक सबस्टन्सेस असतात, त्याला ते कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले असतात. हे कळलं का? दीज काय स्पॉन्जिला ॲनिमल आपल्याला डोळ्याने दिसतो का? तो लहान असतो. हो, दिसतो ना, मल्टीसेल्युलर आहे. तुम्ही पूर्वीच्या काळी किंवा अजूनही काही ठिकाणी आपण पानं पलटायसाठी नाही का पाण्यात बुडवून हे करतो, बोट बुडवून करतात बघा, पाणी टाकून ऑफिसमध्ये असं पाण्यात बुडवून पेजेस असे समजा हे पेजेस आहे, हे पेजेस असे करायला आता पाण्यात बुडून करतो. म्हणजे थुंकी लावण्यापेक्षा पाणी बुडवून जे पाणी ठेवतो ना वाटीमध्ये, त्याच्यामध्ये स्पंज लाईक स्ट्रक्चर असतं, ते स्पॉन्जिला असतो. म्हणजे आता दुसरे आर्टिफिशियल आहे, पूर्वी हे स्पॉन्जिलाचेच वापर करायचे, स्पंज लाईकचं. कळतंय का? तुम्ही जुन्या ठिकाणी पाहिलं असेल, ह्याच्यामध्ये पाणी वॉटर कॅपॅसिटी खूप असते साठवून ठेवायची, म्हणून ते पाणी त्यात घेऊन आपण पेजेस पुढे पुढे ढकलण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. म्हणजे पूर्वी लोक करत होते. आता काही प्लॅस्टिकचे किंवा स्पंज आलेले आहेत, पण स्पॉन्जिलाचा पूर्वी वापरायचे लोक. त्यानंतर दीज कळले हो, आणि तुम्हाला ॲक्वेटिक म्हणजे समुद्रात किंवा गोड्या पाण्यात कुठेही पाहायला मिळू शकतात स्पॉन्जिला. हा, असा ब्राउनिश कलर असतो ह्याच्या टाइप मध्ये. आता त्यांच्यानंतर त्यांचं फिडिंग कसं आहे. दीज animals feed upon small organism taken their body along with their water. Water is taken through ostia and give out through the oscula. म्हणजे तुम्हाला सांगितलं की ह्यांचं हाऊ दे फीड म्हणजे दीज आर हेट्रोट्रॉपिक म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड्स असतात. ऑल ॲनिमल्स आर हेट्रोट्रॉपिक आपण पाहिलं. ते काय करतात की स्मॉल ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना पाण्याच्या सोबत ह्या ऑस्टियामधून आत घेतात आणि ते खाऊन टाकतात त्यांना. वॉटर टेकन थ्रू द ऑस्टिया अँड गिव्ह आउट थ्रू द ऑस्क्युला. आणि हे नको असलेलं पाणी ह्यातून बाहेर टाकलं जातं. कळलं का तुम्हाला? ह्याच्या स्मॉल स्मॉल स्पोर मधून ऑस्टियामधून पाण्याबरोबर काही ऑर्गॅनिझम आत जातात, त्यांना ते खातात म्हणजे ते डायजेशन करतात. नको असलेलं ऑस्क्युला मधून
बाहेर टाकलं जातं ऑसिक्युलम मधून. ओके, कळलं का? Yes, These sir. these animal reproduce by budding and asexual method or by sexual method. Besides, they have good ability of regeneration. आता आपण रिप्रोडक्शन मध्ये बडिंग पाहिलंय, आठवतंय का? Yes, sir. East आणि hybrid मध्ये. हा, तर ह्याच्यामध्ये काही प्रोरिफेरा फायलम मधले काही असेक्शुअलनी होतात, काही सेक्शुअलनी त्यांचं रिप्रोडक्शन करतात. हे कळलं का तुम्हाला? जे बडिंग जे आपण पाहिलं, Yes, sir. मल्टी सेल्युलर मध्ये बडिंग पाहिलं होतं आपण ईस्ट आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मल्टी सेल्युलर मध्ये असेक्शुअलचं एक्झाम्पल आपण प्रोरिफेरा किंवा स्पॉन्जीला लिहू शकतो, किंवा स्पॉन्जीला. कळलं का? आणि ह्याचं रिजनरेशन कॅपॅसिटी चांगली असते, जास्त प्रमाणात रिजनरेशन, नवीन नवीन उत्पादन ते पुनरुत्पादन करत असतात, त्यांच्यासारखेच ऑर्गॅनिझम डेव्हलप करतात. हे जे वेगवेगळे एक्झाम्पल दिले, सायकॉन, इसोनोस्पॉन्जिया म्हणजे बाथ सोप, म्हणजे पूर्वी बाथ सोप म्हणून हे वापरायचे, पाणी कॅपॅसिटी असल्यामुळे बाथ सोप म्हणून, म्हणजे त्याच्यात पाणी जास्त घेऊन अंगाला घासलं जायचं आहे. आणि हायलोनेमा आणि युप्लेक्टिलिया हे एक्झाम्पल आहे. तुम्ही फक्त स्पॉन्जीला एक लक्षात ठेवा, एक दोन तुम्ही लिहिलं तरी चालेल. आता फायलम प्रोरिफेरा कळलाय का तुम्हाला? मी तुम्हाला जे 8 पॉईंट सांगितले ते लिहा, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील, नो प्रॉब्लेम. पण ते तुम्ही ओमिट करू नका एक्झामला नाही म्हणून, त्याशिवाय तुम्हाला हे लिहिता येणार नाही. आणि ह्याचे एक्झाम्पल हा, तुम्ही सांगितलं ते नॉन कोऑर्डिनेट आहे का ते लिहायचे, आणि नंतर हे चार्ट मधले लिहायचे, हे नंतर हे लिहायचे, हे जे आपल्याला 8 पॉईंट ते पण लिहायचे की नाही? नाही लिहिलं तरी चालत, कारण बरेच पॉईंट ह्याच्यामध्ये येतात. आता ह्यांनी काय केलंय की स्पॉन्जिलाची इन जनरल माहिती दिलेली आहे, पण त्याच्यात तुम्हाला थोडे पॉईंट लिहिले तर चालतील ना, म्हणजे सोपे सोपे. हो, सोपे सोपेच लिहायचं की. आता यांनी बघा, ह्या ठिकाणी आपला जो पॉईंट आहे असिमेट्रिकल आलेला आहे, मी जे सांगतोय ना ते पॉईंट आहेत. मग आता बाकीचे त्यांनी ह्याचं वर्णन केलंय, एका स्पॉन्जिया म्हणजे त्यातल्या एका अॅनिमलचं वर्णन केलं की कसे असतं, व्हॉट इज ऑस्टिया, ऑस्क्युला, आणि रिप्रोडक्शन मेथड हे त्यांनी एक्स्ट्रा सांगितले. पण तुम्हाला जे आपण 8 पॉईंट डिस्कस केले नॉन कॉर्डेट, आणि तो जो डायग्रॅम आहे, ही वरची डायग्रॅम, ही चार्ट, ह्याच्यानुसार तुम्ही लिहिलं तरी काही हरकत नाही, तुम्हाला मार्क पडणार. हे इनडायरेक्टली ह्या जे सगळे मेथड आहे, फक्त त्यांनी वेगवेगळ्या प्रकाराने कसं त्यांचं नरिशमेंट होतं वगैरे. आता तुम्हाला फायलम प्रोरिफेरा आलं की तुम्ही ते 8 पॉईंट लिहा, तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क पडतील. कळलंय का फायलम प्रोरिफेरा? आता सेकंड फायलम सिलेंड्रेटा किंवा निडेरिया. तर आता सिलेंड्रेटा किंवा निडेरियाचं जे आहे, तर आता हा कोण सांगेल सुरुवातीपासून? आता फर्स्ट, आता ज्यांनी सांगितले त्यांनी सोडून पहिल्या चार्ट नुसार सांगा, कोण सांगेल? हा चार्ट नाही, अगोदरचा नॉन कॉर्डेट कॉर्डेट. आपल्याला कसं कळणार नॉन कोऑर्डिनेट? हे तुम्ही नव्हतं का याला? एकच फायलम आहे कॉर्डेट वाला, हाच, बाकी सगळे नॉन कॉर्डेट. अजिबात अभ्यास करायचा नाही, कळलं का? हा चार्ट तुम्हाला कळला नाही याचा अर्थ. फक्त कॉर्डेट मध्ये एवढंच आहे, कॉर्डेटामध्ये एकच फायलम आहे, ह्याच्यात एवढेच आहेत, युरो कॉर्डेटा, सेपेलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. आणि व्हर्टिब्रेटामध्ये हे 6 आहेत. फक्त तुम्ही एवढंच फायलम कॉर्डेटाच लक्षात ठेवा. फायलम कॉर्डेटा सोडून काही आलं की नॉन कॉर्डेट मध्ये लिहायचं. कळतंय का? इट इज प्रेझेंट इन नॉन कॉर्डेट. काय? Yes, it is present in non-chordate, and the body is not supported by rod-like notochord, and pharyngeal gills slide are present in this cnidaria. Absent. No cord. Yes, absent. Absent in cnidaria. No cord is present, and it is present in ventral side,
and it is solid and parallel, and height is present in this canidaria, and it is on the dorsal side. हे आपण सगळं लिहिणार फर्स्ट. हा, आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये काय टिश्यू ऑर्गन ऑर्गनायझेशन आहे. फक्त रेडियल सिमेट्रीचं जे एकमेव आहे तो म्हणजे निडेरिया म्हणजे सिलेंट्रेटा. हे एकच फायलम आहे की तो रेडियल सिमेट्रीचे एक्झाम्पल आहे. बाकी सगळे असिमेट्रीमध्ये पोरिफेरा, बाकी सगळे बायोलॅटरल मध्ये येतात. हे कळतंय का तुम्हाला बायोलॅटरल इथून खालचे? सर आता येतोय का आवाज? आता येतोय का? करता का तुम्ही काय म्हणत? नाही सर, ब्रेक होतोय. आता येतोय का आवाज? एकच मिनिट. आता येतोय का? आता निडेरिया किंवा सिलेंट्रेटा जो आहे सेकंड, ह्याच्यामध्ये फक्त रेडियल सिमेट्री आहे. रेडियल सिमेट्री म्हणजे तुम्हाला कळलंय का पहिलं सांगा मला? हो सर, मला नाही कळलं नाही? एक मिनिट. रेडियल एकच मिनिट. असिमेट्री म्हणजे एखादा ॲनिमल जो आहे कुठूनही कापला तर त्याचे दोन इक्वल पार्ट होत नाहीत. हे असिमेट्री. कळलं का? हे जे एक्झाम्पल, आता एवढं समजून घ्या. ह्याला असं कापलं आपण उभं, होणार आहे का सिमेट्री? नाही. असं कापलं का होणार आहे? नाही. आलं लक्षात? मग त्याला असिमेट्री म्हणतात. रेडियल सिमेट्री म्हणजे काय की असं, आता समजा हा ऑर्गॅनिझम आहे, त्याला असं कट केलं, असं कट केलं, असं कट केलं तरी त्याचे सिमिलर पार्ट होतील. सपोज हे सर्कल आहे, हे रेडियल, हे कसंही कट केलं ऍक्सियल मधून, त्याच्या डायमीटर मधून कट केलं तर त्याचे इक्वल पार्ट होणार का नाही? असे वेग किती रेडियल म्हणजे रेडियस मधून जाणारे अशा सिमेट्री अनंत सिमेट्री असतात किंवा एक पेक्षा जास्त असतात, त्यांना रेडियल सिमेट्री म्हणतात. कळलं का? तुम्ही सांगितलेलं आहे. हा, आणि बायलॅटरल म्हणजे जे दोन होतात. आपण काय बायलॅटरल मध्ये येतो, दोन इक्वल पार्ट होणार. आता या शिपला जर कट केलं तर दोनच होणार, आडवं कट केलं तर नाही होणार. बायलॅटरल कळलं का? हो सर. सिमेट्रिकल बायलॅटरल समजलं होतं, पण रेडियल सिमेट्री थोडं डिफिकल्ट होतं, ते आता झालं क्लिअर. आता फक्त असिमेट्रीचा एकच फायदा मिळतो म्हणजे पोरिफेरा. बरोबर? रेडियल सिमेट्रीचा एकच आहे, निडेरिया किंवा सिलेंट्रेटा. कळलं? आपण सिलेंट्रेटा पाहतो. आता त्याचं रेडियल सिमेट्रीचं, आता निडेरिया किंवा सिलेंट्रेटा हा सी सायलेंट आहे इथला. आता हे तुम्ही आता एक्सप्लेन केलंय नॉन कॉर्डिनेट मध्ये त्याचे 4 कॅरेक्टरिस्टिक आणि ह्या चार्ट नुसारचे 4 कॅरेक्टरिस्टिक. आता त्याची एक्स्ट्रा माहिती काय आहे तुम्हाला सांगतो. बॉडी ऑफ दिस एनिमल इज अ सिलेंड्रिकल. सिलेंट्रेटा सिलेंट्रेटा सिलेंड्रिकल. सिलेंडर असतो ना गॅसचा, बरोबर, ते लक्षात ठेवा. सिलेंड्रिकल और अम्ब्रेला लाइक. इफ इट इज अ सिलेंड्रिकल इट इज कॉल्ड पॉलिप, आणि इफ इट इज अम्ब्रेला लाइक इट इज कॉल्ड मेडुजा. म्हणजे जर त्याचं अम्ब्रेला लाइक स्ट्रक्चर असेल तर त्याला मेडुजा म्हणतो, आणि जर सिलेंड्रिकल असेल तर आपण त्याला पॉलिप म्हणतो. कळलं का? हे तुम्ही एवढं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त तुम्ही की त्याची बॉडी सिलेंड्रिकल असते एवढं लिहा, आणि आपले 8 पॉइंट तुम्हाला लिहिता येतील. त्यानंतर मोस्ट ऑफ दीज अॅनिमल्स आर मरीन, ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. म्हणजे हे सगळे जवळजवळ ॲक्वॅटिकच आहेत जोपर्यंत तुम्ही व्हर्टिब्रेटापर्यंत येत नाही, कॉरोडेटापर्यंत. तर कॉरोडेटामध्ये काही त्याच्यामध्ये फिश वगैरे पण येतात. फिश नंतरच्या पुढच्या ह्याच्यात पर्यंत जवळजवळ सगळे मरीन आहेत, म्हणजे पाण्यातलेच आहेत ॲनिमल्स. ओनली फ्यू आर, मग त्याच्यात काही मरीन आहेत आणि काही फ्रेश वॉटर आहेत. हे कळलं का? येस सर. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज
रेडियल सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. हे रेडियल सिमेट्रिक आलं. ओके. आणि आता इथं काय आपण असिलोमेट लिहिलं होतं. बरोबर आठवते का? हे असिलोमेट तुमच्या बुकमध्ये Yes, sir. असिलोमेट इथं लिहिलेलं नाहीये. पहिले 3 फायलम असिलोमेट आहेत आणि एकच फक्त अस्केलमेंथस स्युडोसिलोमेट आहे. बाकी सगळे युसिलोमेट आहेत. बॉडी कॅव्हिटी वाले. आता आपण इथे डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय? की फक्त 2च लेअर असतात, एक एक्टोडम आणि एंडोडम. बारी त्याच्यामध्ये मेझोडम नसतो. लक्षात येते का? Yes, sir. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये आपण असिलोमेट आहे. मेझोडम नसल्यामुळे त्यात बॉडी कॅव्हिटीज तयार होणार नाही. बॉडी कॅव्हिटी कशापासून तयार होते? मेझोडम पासून, म्हणजे आतल्या लेअर. एंडो आणि एक्टोच्या मध्ये मेझोडम, त्याच्यापासून बॉडी कॅव्हिटी तयार होते. कळलं काय? Yes, sir. Yes, sir. मग आता इथं काय लिहिलेलं आहे बघा. मोस्ट ऑफ एनिमल्स आर माहित झालं. बॉडी ऑफ दीज एनिमल्स आर रेडियल सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. आणि पुढे लिहून टाका तुम्ही असिलोमेट. त्याच्या पुढे लिहायचं नो Yes. बॉडी कॅव्हिटी. डिप्लोब्लास्टिकचा अर्थ कळला का? की 2च लेअर असतात. हो सर. Yes, sir. ते एंडोडम अँड एक्टोडम लेअर असतात त्याच्यात. हो ते एक्टोडम आणि एक्टोडम लेअर असतात आणि मेटोडम हे लेअर नसतो. हो बरोबर. आणि असिलोमेट म्हणजे त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. कळलं? हो आणि इक्वली डिवाइड होणारा रेडियल हो. सिमेट्रिकल. येस. त्यानंतर आता सिंडोब्लास्ट बेरिंग टेंटेकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. आता ह्यांचं फिडिंग कसं होतं, त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं ह्याची माहिती आहे. तर हे सिंडोब्लास्ट बेरिंग टेंटेकल्स म्हणजे हे दिसतंय का असं बोटासारखे लांब 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 असे दिसत आहेत. येस. त्याच्यामध्ये सिंडोब्लास्ट म्हणजे काय असतात? हे जे सिंडोब्लास्ट असतात ते टेंटेकल्स प्रेझेंट असतात त्याच्या माउथच्या अवतीभोवती. हे सिंडोब्लास्ट असतात. हे माउथ आहे त्याचं तोंड. तर हा. सिंडोब्लास्ट म्हणजे काय? सिंडोब्लास्ट म्हणजे काय की जो ते आता एखाद्या अॅनिमल, आता ह्याला काहीतरी खायला पाहिजे का नाही, हा अॅनिमल आहे त्याला जेवण काय खायला वगैरे. तर हा जो सिंडोब्लास्ट आहे तो ह्या टेंटेकल्स मध्ये असतो. तो त्याला दंश करतो. म्हणजे जसं साप चावताना त्याला दात असतात, कुठल्या अॅनिमल जसं स्कॉर्पिओ आपल्याला हे करतो, नांगी मारतो, तसं हे सिंडोब्लास्ट आहेत ना ते प्रेझेंट असतात माउंट. आणि हे जे सिंडोब्लास्ट आहेत ते त्याच्यात टॉक्सिन सोडतात, म्हणजे विष सोडतात, म्हणजे त्या अॅनिमलला मारतात विष सोडून. आणि हे टेंटेकल्स आहेत ते त्याला पोटामध्ये घेतात, आतमध्ये खेचून घेतात. तुम्ही ते इंग्लिश पिक्चर ऑक्टोपसचे पाहिले असतील ना? पाहिले? हो, हा, सिमिलर त्यासारखंच, ऑक्टोपस सारखंच, फक्त हे टेंटेकल्स असतात. त्या ऑक्टोपसला ते असे हे 8 असतात, त्याला फक्त टेंटेकल्स, मिनी टेंटेकल्स असतात. हे टेंटेकल त्याला आत खेचतं आणि ह्याच्यावरतीच सिंडोब्लास्ट असतात ते त्याला टॉक्सिन देतात, म्हणजे इंजेक्ट करतात, इंजेक्शन देतात मारण्यासाठी त्या दुसऱ्या ॲनिमलला किंवा ऑर्गॅनिझमला. मग आता इथे लिहिले सिंडोब्लास्ट बेरिंग टेंटेकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. टेंटेकल्स आर यूज फॉर कॅप्चरिंग द प्रे. प्रे म्हणजे काय? PREY. प्रे म्हणजे खाद्य, त्याचं खाद्य, भक्ष्य. Whereas सिंडोब्लास्ट इंजेक्ट टॉक्सिन इन द बॉडी ऑफ प्रे. आणि हे सिंडोब्लास्ट जे असतात ह्या टेंटेकल मधले ते त्याच्यामध्ये इंजेक्ट करतात टॉक्सिन. आता हे जे एक्झाम्पल आहे हायड्रा, ॲडॅम्सिया, सी ॲनिमोनिया, फॅइसेलिया आणि ऑरिएला, हे जेलीफिश, हे जे एक्झाम्पल आहेत. आणि कोरल म्हणजे प्रवाळ. तुम्ही हायड्रा आणि कोरल हे 2 लक्षात ठेवलं तरी चालेल. हे वेगवेगळे एक्झाम्पल आहे. कोरल म्हणजे काय सांगितलं तुम्ही? प्रवाळ. हा कोरल प्रवाळ हा जो किंगडम आहे फायलम निडेरिया किंवा सिलेंट्रेटा, त्याच्यामध्ये हा प्रवाळ येतो. प्रवाळ म्हणजे एक ॲनिमल आहे आणि त्या ॲनिमल हा जो प्रवाळामध्ये आपल्या छोटे छोटे होल्स असतात आणि त्याच्यातून तो ॲनिमल त्याचं घर तयार करतो प्रवाळासारखं, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट असतात. आणि हे असे संपूर्ण बेटाच्या बेटा, म्हणजे मोठ्याच्या मोठे शहरा एवढे प्रवाळाची बेटं असतात समुद्रात, त्याला आपण कोरल म्हणतो, कोरल. आणि हे औषधात वापरतात कोरल, कॅल्शियम कार्बोनेट असतं याच्यामध्ये.
हे तर ते युनिसेल्युलर असतं का मल्टी सेल्युलर? मल्टीसेल्युलर, ॲनिमेलिया किंगडम मल्टीसेल्युलर आहे. ओके युनिसेल्युलर सर. आपण हे तुम्ही हे पाहिलंय ना, हो सर. हे कळलाय का तुम्हाला चार्ट? हो सर. हो आता आपण एवढंच अभ्यासणार आहे. किंगडम ॲनिमल मल्टीसेल्युलर विदाउट सेल वॉल. कळलं का? Yes, sir. आता त्याच्यामधला आपण किंगडम हे पाहतोय, निडेरिया किंवा सिलेंड्रेटा. तुम्ही कुठलं तर दोन्हीपैकी एक नाव लक्षात ठेवू शकता. थोडंसं स्पेलिंग अवघड आहे, मग सगळे लॅटिन वर्ड्स असल्यामुळे. हे कळलं का तुम्हाला? आता हे तुम्ही स्पॉन्जचे विचारत होता, इथं माहिती आहे बघा. दिस इज अ ब्लॅक कलर अँड सम व्हाईट राउंड शेप animal. Its body is mainly made up of fiber or protein spongian, and due to this they have a good water holding capacity. It it was used for bathing during the old days. Besides, it was also used for manufacturing pillows, cushions. They are also used as a wetting material for sticking postal stamps and counting currency notes. म्हणजे हे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे स्पॉन्जचं. तर बाथ अंघोळीसाठी किंवा पाणी स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प चिटकवण्यासाठी वगैरे ह्याचा उपयोग केला जातो. हे दुसरा कळला का किंगडम? हे ऍक्च्युली हे एक्झाम्पल वरचेच आहे, प्रॉरिफेराचं आहे. आणि हे कोरलचं जे आहे ते सिलेंट्रेटा किंवा निडेरियाचं हे कोरल बाबतचं आहे. तर कोरलचं अशा प्रकारचे कोरल असतात, पिंक कलरचे, व्हाईट कलरचे पण कोरल असतात. आता इथे दिलंय कोरल रेफर्स रीफ्स आर प्रेझेंट इन ओशन. म्हणजे रीफ्स म्हणजे असे बेट त्याचे असतात मोठेच्या मोठे कोरलचे. These reefs are actually colonized of species nidarians. Nidarians म्हणजे काय? निडेरियाचे निडेरियन्स. इथे निडेरियन्स लिहिले ना, जसे पुण्याचे पुणेकर, सोलापूरचे सोलापूरकर, तसं निडेरियन ग्रुपचे निडेरियन. सर हा सर म्हणजे वन किंवा मेनी. त्यांचे निडेरियाचे मेनी हे निडेरियन्स. हा निडेरियन्स, वेस्ट इंडियन आपण असं म्हणतो ना, अमेरिकन, असं त्या टाईप. अ प्रिशियस स्टोन कॉल्ड कोरल, त्याला पोवळा असं म्हणतात मराठीत. अँड कोरल पावडर, प्रवाळ भस्म, यूज इन आयुर्वेद इज डिराइव्ड फ्रॉम दिस रीफ्स. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस कोरल्स फ्रॉम इंटरनेट. आता हे कोरलचं जे कॅल्शियम कार्बोनेट आहे त्याचा औषधात पण वापर करतात. काही लोक हे कोरल जे आहे त्याची पावडर करून सिमेंटमध्ये मिक्स करतात, आणि ह्यामुळे ह्या ॲनिमल्स मरायला लागले कोरलवाले, म्हणून शासनाने याच्यावर बॅन केलेलं आहे कोरलवरती. कोरल तुम्हाला काढता येत नाही, हे काढता येत नाही तुम्हाला, नाहीतर ते कोरल हे इंडेंजरस स्पीसीज मध्ये गेलेलं आहे. कळलं का तुम्हाला? येस सर. आता नेक्स्ट, आता थर्ड फायलम आहे फायलम प्लॅटीहेल्मिंथस. तर आता प्लॅटीहेल्मिंथस तुम्ही सांगायचं, मी काय एक्सप्लेन करणार नाही. तर प्लॅटी सर त्याच्यात पण 4 पॉइंट्स येणार. हा काय, कोण बोल दुसरं? नॉन कॉर्डेट. एक मिनिट, फर्स्ट पॉइंट दुसरा कोणाला तरी सांगू द्या. हा फर्स्ट सांगा, नॉन कॉर्डेट. हा कोण सांगतंय? Body is not supported by not like not supported by not नोटोकॉर्ड. nerve cord is present. It is on ventral side. It is solid and paired. Heart is present in dorsal side. ओके. आता हे सोडून नेक्स्ट नी ह्या चार्ट नुसार सांगायचं. सर पण नर्व कॉर्ड किंवा हार्ट प्रेझेंट आहे का नाही हे कुठं माहिती आहे आपल्याला? नॉटोकॉर्ड मध्ये आता तुम्हाला एवढं डिटेल मध्ये नाही आहे, पण तुम्ही हार्ट डॉर्सल साइडला ते आहे वगैरे तुम्ही लिहू शकता, किंवा तो पॉइंट जरी तुम्ही नोडचा पॉइंट लिहिला आणि हार्टचा जरी तुम्ही ऑमेट केला तरी चालेल. फक्त तुम्ही नोडचा आपण ह्याच्यात हा पॉइंट लिहू शकतो ना, दिस बॉडी ऑफ दिस एनिमल इज प्रेझेंट इन बायलॅटरल सिमेट्री. 100%. कारण इथं बघा ना, बायोलॅटरल सिमेट्री आहे. त्यानंतर फक्त
आता प्लॅटी हेल्मिंथिसला फक्त असिलोमेट लिहिणार आपण, तिथून त्यानंतर ऍस्कलमेंथिसला सिडोसिलेमेट, त्यानंतर युसिलेमेट सगळे. Yes. फक्त सिडोसिलेमेट लक्षात ठेवा, कुठलं ऍस्कलमेंथिस आणि And this is diploblastic. हा येस. तर हे इथून पुढचे सगळे जे आहेत, कशाच्या पुढचे, ॲनालिडाच्या, हे युसिलेमेट आहेत. आता प्लॅटी हेल्मिंथिसची आपण माहिती बघू. हे वाचलं तुम्हाला कळलं ना, ते आपलं 8 पॉइंट. Yes, sir. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज स्लेंडर, म्हणजे असे स्लेंडर म्हणजे चपटे असतात, चपट्या. आणि फ्लॅट लाईक म्हणजे रिबन असते ना, रिबन, आता मुली नाहीत वापरत तशा, रिबनच्या सारखी फ्लॅट लाईक. आणि लिफ ऑर स्ट्रीप म्हणजे लीफ असतात ना, फ्लॅट लाईक लीफ, पानं असतात ना, पानं किंवा स्ट्रीप असतात त्याच्यासारखे हे दिसायला असतात. हेन्स दे कॉल्ड ॲज अ फ्लॅट होम, म्हणजे चपट्या क्रोमी म्हणतात त्याला, चपट्या, फ्लॅट. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडो पॅरासाइट्स. आणि त्यानंतर फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड एंडो पॅरासाइट म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असतात. हे दुसऱ्या कोणाच्या वरती, ऍक्च्युली ऑल आर पॅरासाइटच आहे. आपण सुद्धा, आपण प्लांट वरती अवलंबून असतो. पण यातल्या काही फ्यूज आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वॅटिक. तर त्यातले काही जे आहेत फ्री लिव्हिंग म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः करू शकतात, फ्री लिव्हिंग मधले. काही प्लॅटी हेल्मिंथिस मधले काही जे आहे स्वतःच स्वतः करू शकतात. आणि काही ॲक्वॅटिक आहेत, काय ॲक्वॅटिक नाही आहेत. म्हणजे तुम्हाला मी म्हटलं ना, जवळजवळ सगळे असतात, पण काही यातले प्लॅटी हेल्मिंथिस मधले ॲक्वॅटिक नाही आहेत. आता पुढचं, बॉडी इज असिलोमेट बायलॅटरली सिमेट्रिकल. आता तुम्ही एक्झाम मध्ये काय करायचं, हा एक पॉइंट लिहायचा, बॉडी असिलोमेट, आणि दुसरा बायलॅटरल सिमेट्रिकल. म्हणजे थोडस टॅक्ट वापरायची. तुम्ही एकाच लिहिला तर एकच पॉइंट लिहिला असं वाटेल. कळतंय का? Yes, sir. त्यानंतर 4th पॉइंट, दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक, दॅट इज देअर बॉडी इज मेड अप ऑफ 3 जर्म लेयर्स, एंडोडर्म, एक्टोडर्म, मेसोडर्म. दीज ॲनिमल्स आर हर्मी. आता हे आपण कुठलं प्लॅटी हेल्मिंथिस पाहतोय ना. हा, तर हे जे 3 लेयर्सनी बनलेले आहे, लेयर्स, हे 2 लेयर्सनी होतं डिप्लोब्लास्टिक. ओके, हे 3 लेयर्सने आले प्लॅटी हेल्मिंथिस. त्याला ट्रिप्लोब्लास्टिक. पण आपण असिलोमेट म्हटलेलं ना, मग असिलोमेट मध्ये नसते ना कॅव्हिटी. मग कॅव्हिटी नाहीच आहे की. मग इथं आहे ना, म्हणजे मेझोडर्म मध्ये असते ना. हा, पण मेझोडर्म पासून कॅव्हिटी तयार झाली तर तो युसिलेमेट मध्ये येणार. ओके, म्हणजे असते तसं नाही, नसू पण शकते या तिघांमध्ये. सिडोसिलेमेट पण असते. सिडो म्हणजे मेझोडर्म पासून न बनलेली. आपण ॲनिलिडा, आपण हे जे पाहिलं ना, सिडोसिलेमेट, ॲस्केलमेंथिस म्हणजे सिडोसिलेमेट. बॉडी कॅव्हिटी असते पण ती मेझोडर्म पासून बनलेली नसते. हे कळतं. ॲस्केलमेंथिस मध्ये आपण आता प्लॅटी हेल्मिंथिस नंतर तेच पाहणार आहे. बिंदास. आता हे बिंदास पॉइंट लिहा तुम्ही. काय फक्त तुम्हाला प्लॅटी हेल्मिंथिसचे एक्झाम्पल, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, टेपवर्म हे लिहिता आलं पाहिजे. हे टेपवर्म असे जे आहेत. दीज ॲनिमल्स आर हर्मेफ्रोडाइट. म्हणजे काय? हर्मेफ्रोडाइट म्हणजे मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट इन सेम ॲनिमल्स. आपण बायसेक्शुअल प्लांट्स पाहिले होते, आठवत आहे का? एकाच ह्याच्यावर मेल फिमेल असतात. तसं सेम ह्या जे प्लॅटी हेल्मिंथिस मध्ये मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच ॲनिमल मध्ये असते, म्हणून ह्याला हर्मीफ्रोडाइट म्हणतात. हर्मीफ्रोडाइट, हर्मी म्हणजे दोन्ही. कळलं का तुम्हाला? आणि तुम्हाला मी 8 पॉइंट सांगितले, तर 5च दिले. तुम्ही 8 पॉइंट ते वेगवेगळे लिहू शकता. फक्त तुम्ही प्लॅनेरिया आणि हे लक्षात ठेवा. प्लॅनेरिया आपण कशामध्ये पाहिलं होतं? रिप्रोडक्शनच्या सिस्टीम मध्ये पाहिलं होतं ना. नाही आठवत का? कितवा चॅप्टर आहे तो? सर आठवतंय. त्याच्यामध्ये तो रिजनरेशन करून परत आपले बॉडी पार्ट्स तयार करू शकतो. किती? येस सर. त्या ह्याच्यात
काय ते थर्ड लिव्हिंग प्रोसेस लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये त्याचा सेकंड पॉइंट. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, हा येस सर. त्याच्यात आपण लिझार्डचं हे हे बघितलं. बघा ना, हे दिसतं की मी काढलं, पाहत नाही का तुम्ही? सर सांगितलं ना मग आम्ही. नाही नाही, हे तुम्हाला आता हे पण रिजनरेशन जे आहे असेक्शुअल मध्ये आपण पाहिलं ना, असेक्शुअल फ्रॅगमेंटेशन रिजनरेशन, हे प्लॅन एरिया. येस सर. इथून कट केला तर इकडं पुढचा कट केला तर खालून कुठेही कट केला तर तो येणार. आणि ह्यानंतर बडिंगचं आपण पाहिलं होतं हायड्रा, हे आता आपण हायड्रा Yes. पाहिलं. कळलं काय? हो सर. येस सर. आता हे बराच वेळ लागला. 64 किती आहे ते? 69. तर जर आपण ते फ्लॅटी एलिमेंटरी जर ते 8 पॉईंट तुम्ही सांगितले ते लिहिले आणि जर वरचे अजून 5 पॉईंट त्याच्यामध्ये एक्स्ट्रा लिहिले तर मार्क्स मध्ये काही जास्त भेटू शकतात का? हो, पडणार ना. तुम्ही 8 पॉईंट लिहिले तरी आउट ऑफ आउट मार्क पडणार तुम्हाला. ह्यातलेच लिहिलेत आपण, बाहेरचं कुठं लिहित नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला राईट नोट ऑन फायलम प्लॅटी एलिमेंटिस ते 8 पॉईंट लिहा, एक एक्झाम्पल द्या आणि त्यानंतर ते आता जे मी 8 पॉईंट सांगितले ते लिहा. यातला एखादा नाही लिहिलं तरी चालेल तुम्ही, कारण ह्याच्यामध्ये त्यांचं सेक्शुअल कसं आहे, त्यांचं फूड कसं आहे आणि हेट्रो म्हणजे सिमेट्री तर आपण लिहितोच आहे, ट्रिप्लोप्लास्टिक पण आपण लिहितोच आहे. फक्त राहिलं काय की बाकीचे त्याचे हेर्मेफ्रोडाईट वगैरे असं लिहिलेलं आहे. बाकी तुम्ही 8चे 8 पॉईंट लिहा, काय प्रॉब्लेम नाही. ओके ओके सर. आता अस्कलमेंथिस नाव मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील आणि त्याचे एक्झाम्पल. आता अस्कलमेंथिसचं तुम्ही सांगायचं तर. It comes in non-chordates. हा, In non-chordates, if there is body is not supported by rod-like notochord, then we call it non-chordates. And pharyngeal gill slits are also absent. And now chord, if present, it is on ventral side, means it is on front side. And if it's present, it is in solid and it is in pair. And fourth heart is present, it is in dorsal side, means it is on back side. And from the chart, the body organization of Asclepiades is tissue organ or organ system grade. Its body symmetry is bilateral symmetry, and it comes in pseudocoelomate cavity. It's called Asclepiades. येस. आणि तुम्हाला मग लिहायचं असलं ट्रिप्लोप्लास्टिक लिहा, कारण आता जर तिथं स्युडोसिलेमेट आलेलं आहे पण ते मेझोडर्म पासून फॉर्म झालेलं नाहीये. ओके, आता इथं काय लिहिलंय बघा, Yes, sir. बॉडी ऑफ दिस अॅनिमल इज लॉंग थ्रेड लाईक सिलेंडर. तुम्हाला जंत माहिती आहेत ना, Yes, sir. लहान मुलांना होतात ते एस्कलमेंथस मध्ये येतात. बॉडी ऑफ दीज अॅनिमल्स इज अ लॉंग थ्रेड लाईक, म्हणजे धाग्यासारखे, और सिलेंड्रिकल, हेन्स दे आर कॉल्ड राऊंड वर्म्स. त्याला राऊंड वर्म म्हणतात. आणि वर आपण टेप वर्म पाहिले होते. दीज अॅनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग और एंडोपॅरासाइट्स. म्हणजे फ्री लिव्हिंग म्हणजे स्वतः पण करू शकतात, किंवा एंडोपॅरासाइट म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असतात. फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम आयदर ॲक्वॅटिक और टेरेस्ट्रियल, म्हणजे ते पाण्यातले असतात फ्री लिव्हिंग वाले, म्हणजे स्वतः फूड करणारे. आणि टेरेस्ट्रियल म्हणजे sir? टेरेस्ट्रियल म्हणजे ह्याच्यावर राहणारे, जमिनीवर. हा, जमिनीवर. त्यानंतर बॉडी ऑफ जमिनीत का जमिनीवरती? जमिनीवरती सर. हा, म्हणजे तुम्हाला ह्याचं पाहिजे का? टेरेस्ट्रियल म्हणजे नाही जमिनीवर. नाही, टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीच्या आत राहणारे का जमिनीच्या वरती? जमिनीच्या वरती. जमिनीवर राहणारे. त्यानंतर बॉडी ट्रिप्लोप्लास्टिक आलं का? स्युडोसिलेमेट आलं का? बॉडी ऑफ दिस तर बॉडी ऑफ दीज अॅनिमल्स इज नॉन सेगमेंटेड अँड कवर्ड विथ टफ क्युटिकल्स. म्हणजे हे जे एक प्रोटीन असतं ह्याच्यावरती टफ लाईक प्रोटीन असतं आणि ह्याची बॉडी नॉन सेगमेंटेड असते.
म्हणजे त्याच्यात डिवाइड नसतात. जसं तुम्ही गांडूळचं अर्थवर्मचं पाहतो ना, तसं सेगमेंटेड बॉडी नसते. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे एका ॲनिमलमध्ये एकच सेक्स असतो, जसं ह्युमन बिईंगमध्ये आहे. आस्कॅरिस, त्यानं फॅलेरिया वर्म्स आणि लोवा आय वर्म्स हे याच्या एक्झाम्पल आहेत ॲस्केलमेंथसची. हे मेल ॲस्कॅरिस आहे आणि हा फिमेल ॲस्कॅरिस मोठा असतो आणि मेल छोटा असतो. तर हे युनिसेक्शुअल आहे. आता हर्मीप्रॉड म्हणजे दोन्ही सेक्स ह्याच्यात नसतात. तर फायलम ॲस्केलमेंथिस कळलं का तुम्हाला? हो सर, छान कळलं. Yes, sir. आणि तुम्हाला इथं 5 पॉईंट दिलेत, मी 8 सांगितले. तुम्ही ते 8ही पॉईंट तुम्ही ऍक्च्युली बुक्समध्ये हे जर तुम्हाला कळलं ना, हे काही पाठ करायची गरज नाही, एवढंच लिहायचंय. ते आणि नॉन Yes, कॉर्डेट sir. ते तर पाठ झाले तुमचं. आता राहिलेले आपण उद्या घेऊ. ओके सर. Okay, sir. मग आता हे आतापर्यंत शिकवल्यात काही शंका आहे का कोणाला? नो सर. Bye.